महान ऋषी साम्राज्य ज्याच्या वैभवाला अंत नव्हता, जे कधीही संपणार नव्हतं, एका रात्रीत संपलं. एक म्हातारा फकीर मात्र रूसच्या या रस्त्यांवरती चालताना दिसायचा. त्या म्हाताऱ्याला रूसच्या रस्त्यांवरती एक बिचारा जर्नलिस्ट शांतपणे बसलेला दिसला. म्हाताऱ्याने विचारलं, काय झालं बेटा? त्या जर्नलिस्टने सांगितलं की हे साम्राज्य सुरू झाल्यापासून मी या साम्राज्यासोबत आहे, पण कधी वाटलं नव्हतं या पानांसारखं ते कोसळून जाईल. म्हाताऱ्याने फक्त आपला एक हात त्या झाडाला टेकवला. हे झाड पडलं कारण की आतून पोकळ झालं होतं. कोणतेही राष्ट्र 4 पायांवरती उभे राहतात आणि त्यातलं पहिलं आहे डेमोग्राफिक्स किंवा जन्मदर. दुसरं आहे कर्ज. चाणक्याने सांगितलं होतं, ज्यावेळेस अर्थ संपतं त्यावेळेस राष्ट्राचा पाया संपतो. तिसरं आहे बदल. जर राष्ट्रांनी जुने नीती बदलून नवीनच आणल्या नाहीत तर त्या राष्ट्राचं काय होणार? आणि सगळ्यात शेवट आहे प्रोडक्टिव्हिटी. जर 10 तास काम करून पण तुम्ही 2 तासाचंच काम करत असाल तर त्याचा फायदा काय? आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, ते झाड 30 वर्षापूर्वीच पडलं होतं. कोणत्याही झाडाची मूळ कमकुवत होतात आणि मगच ते झाड पडतं.